त्या आकाराचे पुष्पपात्र घ्यावं लागते आणि धातूचं घ्यावं लागते. मला काही धातूचं नसल्यामुळे मी चिनी मातीचं घेते. हे तुम्ही क्लिअर करा, ठीक आहे. धातू आता जेव्हा त्याला कसं पिन होल्डर टाकलं की पक्के बसले फांद्या. आता त्याच्यात पिन होल्डर टाकता येत नाही, तर त्याला इथं एक्स किंवा वाय आकाराचे फांद्या ठेवायचे इथं. ते फांद्या ठेवून मग रचना करायची, ठीक आहे. मग पण पारंपरिक पुष्परचनेमध्ये कसे जास्त फुलांचा आणि कमी पानांचा उपयोग आहे. याच्यामध्ये दोनच आकार पुष्परचना करता येते, गोल आकार पुष्परचना किंवा पंख आकार पुष्परचना, दोनच करता येतात. तर मी एक पान आणलं पंख आकार पुष्परचनेसाठी, पाणी टाकले, उद्या तुम्हाला प्रॅक्टिस करायची. जे आले त्यांनी करा, जे आले नका, मला माहित नाही. मी पुन्हा उद्या एक दिवस वेळ देते, पुन्हा देणार, ठीक आहे. कारण मग मला पुढे जायचं ना, रांगोळीची प्रॅक्टिस करायची नाही का. रांगोळी नसेल तर मग फुलं पानं तुम्ही आनंद करत बसा, बरोबर आहे की नाही. हे छान आहे ना. पंख आकार पुष्परचना अच्छा लगा. हे लावायचं, पण ह्याला पण मोजा लागते उंची. आता यांची उंची मोजताने इतके आले बघा. मग याची 1.5 पट घ्यायचं. मी पानच मोजते, पानाला एवढं आहे ना. कमीच पाहिजे उंची. जाऊ दे माझ्यासाठी नाही पडेल. मॅम तेच लावा ना. छान, ठीक आहे. तर कसं एक्स आणि वाय आकाराच्या फांद्या कशा लावायच्या. आतमध्ये तसं लावायचं. बघा असं लावायचं. हां, बसलं पाहिजे. अजून थोडं कापावं. गेलं. मी एकच फांदे लावते, असं लावून तरी फिक्स केलं तरी चालतं, ठीक आहे. हेच पान घेतलं की हे घेतलं आपण, हे घेतलं. हां, आता बघा इथं फिक्स केल्यामुळे कसं होतं, हे पान मग इथं फिक्स राहते, बरोबर आहे. आता एक फूल लावले की हे आधुनिक पुष्परचना म्हणजे पंख आकार पुष्परचना होऊन जाते. अजून एक लावू का. हां, आणखीन एक गोष्ट, जेव्हा पुष्परचना करत असताना समसंख्यांचा वापर करू नये, विषम संख्यांचा वापर करा. लक्षात आलं का की नाही आलं. दुसरं फूल काढलं पण तुम्ही. आले का विषम संख्या. त्याच्यात पण आला का, याच्यात पण आला का बघा. आलं का. हां, आलंच पाहिजे तरच ती पुष्परचना चांगली दिसते, नाही तर नाही दिसत.
हे लावायचं का? हो. हे काढते मी. हे बांधायचं बरं, मी बांधणं डायरेक्ट लावायले. आणि त्याला दोरी. हिरव्या रंगाच्या दोरीने बांधायचं. ठीक आहे. हो. ते लावल्यावर मग ती अशी दिसते. हं? म्हणजे एक येते ना ते जोड हे दोरी लावली. चांगलं दिसते अजून. बघा छान आले. हां, पंख आकार आले. मी गोल आकार केला नाही. गोल आकार म्हणले की फुलं खूप लागतात, पानं कमी लागतात. त्या हिशोबाने पानच नाही आहेत. गोल आकार पुष्परचना करण्यासाठी पानं नाहीत, म्हणून मी पंख आकार केला. ठीक आहे. पंख आकार दिसायला का? हो. घ्या. आता कोणचं राहिलं? अजून एक. ठीक आहे.